नमस्कार मंडळी, छान रेडी होऊन मी गेली होती एका लग्नाला. लग्न होतं नंदेच्या सासरकडचं. नंदेकडचं लग्न म्हटलं की सगळ्या सासरची मंडळी तर येणारच. तर सगळे आले होते. लग्न छान झालं आणि सगळ्यांनी जेवण करून सगळे माझ्या रूमवर आले होते. रूमवर आल्यावर सरबत पाणी घेतलं आणि ती निघाले. मी पण रेडी होऊन मी पण निघाले डीमार्टला, कारण डीमार्टला मला छोटं मोठं सगळं सामान घ्यायचं होतं. आता माझं हल्लं असं झालं आहे की जे कामीच्या वस्तू आहेत त्या नयन भलत्याच घेऊन येते. सध्या मला भांड्याचं मोह खूप जास्त होत आहे. माझं मन भांड्याकडेच वळत आहे. किती बघावं किती नाही असं होत आहे. छान चिल्लं पेल्यांसाठी आईस्क्रीम घेतली. थोडंफार डीमार्टला सामान घेतल्यानंतर मला हे सामान सासऱ्यांसोबत गावी पाठवायचं होतं, कारण की माझे सासरे 2 दिवसापासून गावी आले होते. मला छोट्या मोठ्या गोष्टीच्या हव्या होत्या त्या मी गावी पाठवायला घेतल्या. आणि नंतर घरी आले, घरचं चहा पाणी वगैरे झालं आणि सासरे गावी जायला निघाले. त्यांच्याजवळ सगळं सामान पाठवलं. मी पण घरातले काय कामं आहे ते आवरून घेतली आणि नंतर इथे नैवेद्याचं बनवलं, मोदक बनवलं आणि गणपती बाप्पाला काय आवडत्या वस्तू आहे त्या बनवल्या. आणि नंतर इथे गणपती बाप्पाला छान मस्त अशी पूजा करून घेतली. म्हणजेच गणपती बाप्पाला छान हळदी कुंकू लावून पूजा केली, वस्त्र अर्पण केले, आरती केली, नैवेद्य दाखवला, मोदकाचा नैवेद्य दाखवला. अशीच माझी अंगारकी चतुर्थीची छान मस्त अशी पूजा झाली. ओम श्री गणेशाय नमो म्हणत मी इथे गणपती बाप्पाची छान आराधना केली आणि माझी पूजा जी आहे अंगारकी चतुर्थीची ती झाली. तर दर्शन घेतलं आणि मी माझा उपास सोडला. बाय.